नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी सकाळ झालेली आहे, कारण की सकाळ सकाळ आले होते देवारेवाले. संक्रांत जवळ आले आहे, त्याच्यामुळे हे देवारेवाले गावागावामध्ये फिरत असतात. तर त्यांनी सांगितले यंदा संक्रांत ही वाघावरती बसलेली आहे आणि संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे घालायचे नाही आणि किंक्रांतीच्या दिवशी रेड कपडे घालायचे नाही. मस्तपैकी आम्ही त्यांचं ऐकलं आणि मग घेतलं ते दर्शन. हे जे देवारेवाले आहेत हे खूप वर्ष जुन्यापासून, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा ह्यांचे वडील यायचे, ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर आता हा त्यांचा मुलगा येतोय, त्याच्यामुळे हे आमच्याकडे आधीपासून येतात. मग आमच्या मम्मीनी साडी आणि मग तांदूळ वगैरे त्यांना शिदा द्यायला आणला आणि सगळ्यांनी छान दर्शन घेतला आणि खूप मजा वाटते ना या गोष्टी बघायला. मग आम्ही सगळेजण मस्तपैकी बघत होतो. वर्गणी केली, मुलाबाल घरादार सुखी राहू दे, कामाधंद्यात बरकत दे, कपाली कुकू जन्मा जोडी, हातलं कंगण पायटला जोड, सुखी ठेव ग मुलाबाल सुखी राहू दे. आई भवानी मन म्हटलं सुखी घेऊन जा, 17 पिढ्या 18 पिढ्या वटीत घेऊन जा. माझी बहिणीला सुखाची मन म्हटलेली, बाळ गोपाला घरादाराला केसाला ढक्का पायाला काटा, मोडू नको देऊ ग, सुखाची आनंदाने घेऊन जा ग आई भवानी. आई आणि मग मला जायचं होतं एंगेजमेंटला. माझ्या फ्रेंडच्या भावाची एंगेजमेंट होती, तर डोंबिवलीला जायचं होतं. मग आम्ही मस्तपैकी रेडी झालो आणि निघालो जायला. आणि मग ती काय डोंबिवलीची ट्रॅफिक लागली ती बोलायलाच नको. साखरपुडा अर्धा पूर्ण झाला आणि सगळी लोक घरी जेवून चालली, तेव्हा रात्री आम्ही 9 वाजता एंगेजमेंटला पोचलो. तर इकडचं डेकोरेशन खूपच मस्त केलेलं होता आणि छान अशी ब्राईड आणि ग्रूम पण खूप मस्त दिसत होते आणि माझी फ्रेंड पण खूप भारी दिसत होती. तुम्ही बघाच ती किती मस्त दिसत होती. सर्व मित्रपरिवाराचा इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही बघा माझी मैत्रीण किती मस्त दिसते ना, कमेंट करा ती कशी दिसते मला सांगा. आणि मग नंतर तिची मुलगी तिकडून चाललेली, तिला मी काही ओळखलीच नाही, तिला म्हणजे दिसलीच नाही. मग ती मला बोलते मावशी मी तिला बघितलीच नाही. आणि मग झालं. मग नंतर आम्ही गेलो ते जेवायला आणि जेवायला खूप मस्त होता. वजरी होती, मटण होता, भाकरी होत्या, बिर्याणी होती चिकनची, नंतर राईस होता, लॉलीपॉप होते. छान मस्तपैकी जेवलो आणि मग गेलो आम्ही नवऱ्या नवरीला भेटायला, त्यांच्यासोबत फोटो काढायला. मग आम्ही मस्तपैकी फोटो काढले आणि